जीवन आहे पण ते बळकट. कोणतं बळकट जीवन? म्हणजे ते आमच्या हातातून निसटून जाणार नाही तसलं जीवन असलं पाहिजे. 60-70 वर्षाचं आयुष्य तर असं बघत बघत निघून जाणार आहे. माहित पण नाही कोणत्या क्षणाला काय होईल, कोणत्या क्षणाला हा श्वास बंद होईल सांगता येत नाही. पण जे बळकट जीवन आहे त्याच्यासाठी आम्हाला साठा करायचा आहे. बळकट जीवन प्रिया. आता जे आमच्याकडे वाटतं जीवन ते मृगजळ आहे. काही लोकांना जीवन म्हणजे काय वाटतं? जीवन म्हणजे पैसा. पैसा म्हणजे जीवन आहे. आणि कित्येक लोक त्याच्यासाठी साठा करत नाही. ते खात नाही, पीत नाही, पण साठवतात का? ते म्हणतात पैसा संपला म्हणजे जीवन संपलं. पण लक्षात ठेवा, किती पण पैसा असला आणि दवाखान्यात त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर तो डॉक्टर सांगतो आता किती खर्च केला तरी उपयोग नाही, हा व्यक्ती जाणार आहे. आणि तो फक्त म्हणतो जोपर्यंत व्हेंटिलेटर आहे तोपर्यंत जिवंत राहील. पण तरी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो, आम्ही डॉक्टरला सांगतो खर्च करा, खर्च करा. आणि शेवटी डॉक्टर हलवून सांगतात आता संपलेलं आहे. का? कारण ज्याच्यासाठी तुम्ही श्रम करता ते तुमच्या हातामध्ये लागत नाही. मृगजीवन आहे. काही लोकांचं जीवन पैसा, काही लोकांचं जीवन पद आहे, काही लोकांचं जीवन उच्च राहणीमान आहे, काही लोकांचं जीवन म्हणजे स्टाईल, काही लोकांचं जीवन म्हणजे जैलबाजी. आणि कित्येक लोक त्याच्यासाठी साठा करत आहे. पण पवित्र शास्त्र सांगतं कठीण काळामध्ये जो प्रसंग तुमच्यामध्ये माझ्यामध्ये येणार आहे, जो कठीण काळ असणार आहे, त्या कठीण काळामध्ये तुमच्याकडे साठा असणं गरजेचं आहे. स्टोर. तुमच्या भविष्यासाठी तुम्ही पैसे साठवले असतील, पण बायबल सांगतं की तुमच्या संपत्तीला कसर आणि गंध लागू दे. काय हो? कसर आणि संपत्ती साठवली तर पवित्र शास्त्रात तिला कसर आणि गंध लागणार. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त शिष्याला सांगतो अशा ठिकाणात तुमचं धन साठवा की तिथं कसर आणि गंध लागणार नाही. अशा ठिकाणामध्ये आपली संपत्ती साठवायला सुरुवात करा. आणि मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दोघी पण निघालेल्या आहेत तयारीला, दोघी पण ईश्वर भेटण्यासाठी निघालेल्या आहेत. दोघींच्या आणि शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिका या दोघी सुद्धा त्या ठिकाणामध्ये त्या वराला सामोरं जाण्यासाठी निघालेले आहेत. परंतु वराला सामोरं जाण्यासाठी निघालेले असताना पवित्र शास्त्रात लिहिलं की त्याच्यातल्या 5 घेतल्या गेल्या आणि 5 लोकांना खाली ठेवलं. 5कडे दिवे आहेत. 5 पण 10 पण दिवे, 10 दिवे, 10 पण धार्मिक आहे. पण त्यातल्या 5 जणी निवडण्याचं कारण